गावाचं कौतुक करायला पाहिजे. पुन्हा विसर तुम्ही पडू देत नाही त्या जवानाचा, ज्यांनी हा देश वाचवला. त्या जवानाचा तुम्ही विसर पडू देत नाही. खरंच कौतुक करावं लागेल तुमच्या गावात. नसता एकदा होऊन गेल्याच्या नंतर कोणी पाठीमागच्या आठवणी कोणी जिवंत ठेवत नाही. तुम्ही हे चांगलं काम हाती घेतलंय, तुमच्या समितीने हाती घेतलंय, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले काही नाव द्या रे आता. हिरडे साहेब इथं कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमदार साहेब आहेत, आमचे कलेक्टर साहेब आहेत. नाही लगच भरलं. बाकी व्यासपीठावर बसलेले सगळे बांधव आता बरं का, भुकला असलं तर म्हणून नका मग विसरलं म्हणून तुमच्या सहित सगळे व्यासपीठावर तुमचे सगळ्यांचा मनापासून कौतुक. कारण नाव विसरतं एखादं काय होतं, त्याच्यामुळे मी त्या नावाच्या लफड्यात पडतच नाही. आपलं एखादं घ्यायचं, मोकळं व्हायचं, म्हणजे रुसत तरी नाही. नसता एक विसरलं ना ते म्हणते तुला दुसऱ्या बारीने दाखल, ते वेगळे ताण असतो. त्यामुळं तुम्ही आदरणीय व्यासपीठावर बसलेले सगळे बांधव, आपण तुम्ही बोलवलं. माझं नशीब चांगलं की मी या शहीदांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो. आपल्या सगळ्या बांधवांनी सांगितलं यायचंय, म्हणलं येतो, काळजी करू नका. पण मला माहीतच नाही आज सण आहे म्हणून. गाडी 10 रस्त्यात आल्यावर माहीत झालं सण आहे. त्यामुळं आता गावाकडं पण वापस जायला लागणार आहे. मला 24 तास ड्युटी आहे, म्हणजे 1 घंटाभर सुट्टी नाही आहे. आमचं क्षेत्र लय डेंजर आहे. तुमचं सोपं आहे राव. एकदा निवडून आले की जे होईन ते होईल, टेन्शन होते. आमचं लय लफडं दांड आहे. आम्हाला रातची झोपून द्यानंतर दिवसाला झोपू देत नाही. 24 तास ड्युटी आहे आमची, 24 तास. रातची 12ला 4 वाजते, सकाळी सूर्य उगायच्या आधीच वाजते. आणि चला म्हणले की दम निघत नाही. गरिबातून आलो आपण, सगळेच आलो गरिबीतून. त्याच्यामुळे गरिबाच्या वेदना खूप आहेत. त्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करतो. मी विचार करत नाही की आता रात्र झाली, आज सण आहे, अजिबात कसलाही विचार करत नाही. तुमच्यासाठी सगळं जीवन वाहून घेतलंय. जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यासाठीच प्रयत्न करत राहणार आहे. रात्रंदिवस कधीही माझ्या पुढे हटणार नाही. अध्यक्ष साहेबांनी, कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं, आता शेतकऱ्याकडेही बघावं लागणार आहे. बघतो मी काय, मला वाटलं तर भुकलं का हो. बस का आणखी पुढे, आता इकडे म्हणजे सरक पुढं थोडं, मग खालीच पडणार आहे. इकडे दिसणार. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी लढावं लागणार आहे. लढणार आहे पण आत्ताच नाही. मला एकदा पश्चिम महाराष्ट्रातला तुमचा राहिलेला सातारा संस्थाचा एकदा JR देऊ द्या. त्याच्यात 15 लाख नोंदी आहेत. 15 लाख नोंदीतून 42 लाख मराठी आरक्षणात जातात एका JR मध्ये. त्यामुळे मला थोडी सवय वेगळी आहे. मी एक देतो दम्माने. गडबडीत टिकत नाही. आपण नाही म्हणत का गडबडीत जेवण केल्यावर नरड्यात बसतं. जरा दम्माने चावून खायचं शिकू आपण. आणि आपण ज्यांच्या शहीदांच्या कार्यक्रमासाठी आज आहेत, त्या विचारानं, त्या गुणांना सुद्धा पुढच्या लढाईला लढावं लागणार आहे. दम धरून यशस्वी विजय देशाला कसा मिळवून द्यायचा, हे झालेल्या शहीद जवानांच्या जीवनातून आपण शिकायचं असतं. किती चिवटपणा लढायचं, शत्रूला कसं हरवायचं, पण मरणाला नाही द्यायचं. हे ध्येय आणि जिद्द त्याच प्रकारची मनात घेऊन आपण पुढचा लढा लढतोय. मला एकदा मराठवाड्याचा आता JR दिलाय. टप्प्याटप्प्यानं हळूहळू मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार आहे.